नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी या दहावीच्या पुस्तकातील सुभाषितमाला हा जो काव्यात्मक धडा आहे किंवा पद्यात्मक जे साहित्य आहे त्याच्यावरती आज आपण अभ्यास करणार आहोत. सुभाषितमाला याचा प्रथमतः अर्थ समजून घ्या. सुभाषित म्हणजे शब्दाचा सोपा अर्थ. या सुभाषित या शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे काय की सुंदर रीतीने सांगितलेले विचार किंवा चांगले बोलणे. सुंदर रीतीने सांगितलेले विचार किंवा चांगले बोलणे असा याचा अर्थ होतो. पालीमध्ये म्हणजे तुमच्या धड्यामध्ये काय लिहिलं ते आपण वाचूया आधी. सुभाषित म्हणजे सुभाषित स आणि श याचा शब्द लक्षात घ्या. म्हणजे सुंदर छोटे व अर्थपूर्ण वचन. संपूर्ण पाली वाङ्मय सुभाषितांनी अतिशय समृद्ध आहे. अत्यंत कमी परंतु समर्पक शब्दांच्या वापराने एखादा महत्त्वपूर्ण विचार अशा सुभाषितांचा सांगितला जातो. सुभाषित हे पद्यात्मक असते. त्याची रचना छंदबद्ध असते. प्रस्तुत सुभाषितमाला ही धम्मपदातील काही गाथांचा संग्रह आहे. यामध्ये बौद्ध जीवन पद्धती पाली गाथांच्या माध्यमाद्वारे अतिशय चांगल्या प्रकारे सांगितल्या गेलेले आहे. आता हे धम्मपद म्हणजे काय की आपलं हे जे 3 मुख्य ग्रंथ आहेत म्हणजे 3 खंड आहेत. त्रिपिटक त्याला म्हणतो आपण. त्याच्यामध्ये आहे विनयपिटक आहे, सुत्तपिटक आहे, अभिधम्म आहे. सुत्तपिटकामध्ये 5 मोठे ग्रंथ आहेत आणि त्याचे शेवटचा जो ग्रंथ आहे खुद्दक निकाय त्याच्यातले इतर जे 15 + 8 3 म्हणजे असे 18 ग्रंथ आहेत. त्यामधला दुसरा जो ग्रंथ आहे तो धम्मपद आहे. कसं सुत्तपिटक, खुद्दक निकाय, धम्मपद. आणि धम्मपदामध्ये एकूण 26 वग्ग म्हणजे भाग आहेत आणि त्यामध्ये एकूण 423 गाथा आहेत. तर ह्या 423 पैकी आपल्याला आजच्या अभ्यासासाठी 12 गाथा आहेत. त्या वेगवेगळ्या वग्गातून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये कसं आहे की पंडित वग्ग आहे, बालवग्ग आहे, वेगवेगळ्या वग्ग म्हणजे पाप वग्ग आहे, चित्त वग्ग आहे, अत्त वग्ग आहे, धम्मठ्ठ वग्ग आहे. अशा प्रकारचे 26 वग्ग म्हणजे भाग, वर्ग, एक प्रकारचे वर्ग त्यांच्या रचनेनुसार तो भाग बनवला गेलेला आहे. तर ह्यापैकी तुम्हाला अभ्यासासाठी 12 गाथा आहेत. आज आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर पहिलं काय सांगितलेलं आहे, पहिली गाथा अशी आहे. नतं कम्मं कतं साधु यं कत्वा अनुतप्पती यस्य अस्य मुखो रोदं विपाकं पटिसेवती. ही गाथा आहे बालवग्गातील 67 नंबरची ही गाथा आहे. ओरिजिनल धम्मपदामध्ये बालवग्ग असं आहे आणि या बालवग्गामध्ये ही 67वी गाथा आहे. त्याचा अर्थ काय होतो, नतं कम्मं कतं साधु यं कत्वा अनुतप्पती यस्य अस्सु मुखो रोदन विपाकं पटिसेवती. म्हणजे जे कर्म केल्यानंतर पश्चाताप करावा लागतो. नतं कम्मं कतं साधु यं कत्वा अनुतप्पती. जे कर्म केल्यानंतर पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ अश्रू ढाळत यस्य अस्य मुखो रोदन विपाकं पटिसेवती. जे कर्म केल्यानंतर पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ अश्रू ढाळत रडत भोगावे लागते असे कर्म केलेले मुळीच चांगले नाही आहे. म्हणजे जे कर्म केल्यामुळे आपल्याला पश्चाताप लागतो किंवा आपल्याला रडावं लागतं झालेल्या कृतीनंतर ते कर्म म्हणजे कार्य केलेले मुळीच चांगले नाही आहे. आता ह्याचं उदाहरण म्हणून काय घेऊ आपण की परीक्षेमध्ये आपण जर बसलेलो आहोत आणि परीक्षेमध्ये जर आपण एखादी चुकीच्या गोष्टीने किंवा कॉपी करतो आहोत, सुरुवातीला कोण बघत नाही आहे तेव्हापर्यंत आपल्याला आनंद वाटतो की आपण लिहित असतो व्यवस्थित पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने. आपण जेव्हा पर्यवेक्षक ते पाहतात आणि तुमच्या हातातून जेव्हा ती कॉपी घेतली जाते तेव्हा तुम्हाला ते मी हे जर नाही केलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं. कारण 10वीची परीक्षा आहे, बोर्डाची परीक्षा आहे किंवा इतर ज्या परीक्षा असतात त्यावेळेस जर आपण कॉपी केल्या तर पर्यवेक्षक सरळ तुमचा पेपर हातात घेतो आणि तुम्हाला रेड मार्क देऊन तुम्हाला बाहेर काढू शकतो. एवढे पर्यवेक्षकांमध्ये ताकद असते. आणि जर तुमच्या हातामधली कॉपी सापडली तर तुम्हाला काय वाटेल की हे जर मी नाही केलं असतं खूप चांगलं झालं असतं, मला सरांनी पकडलं तर नसतं किंवा मला सरांनी सर्वांसमोर प्रिन्सिपलसमोर उभं नाही केलं असतं. बोर्डाच्या परीक्षेमध्ये खूप स्ट्रिक्टली असं वागलं जातं. तुमच्या
निदान तुम्ही मागेही आजूबाजूला पण बघू शकत नाही किंवा फिरू पण शकत नाही काही कारणास्तव. तुम्ही सरळ तुमचा फक्त पेपर लिहायचा असतो. जर थोडा तरी तुम्ही वळलात किंवा थोडा तरी तुम्ही काय केलं चुळबुळ केली तरी पर्यवेक्षक तुम्हाला तिथे शिक्षा करू म्हणजे एक प्रकारचं शिक्षा करू शकतो किंवा बोलू शकतो. आणि जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला स्वतःच्याच कार्यावर म्हणजे आपण जे केलेलं आहे ते किती चुकीचं केलेलं आहे हे पाहून पश्चाताप होतो आणि तुम्हाला कधी कधी रडूही कोसळू शकतं. कधी कधी काय होतं की रागाच्या भरामध्ये आपण एखाद्या मित्राला मारतो, ओरडतो, शिवीगाळ करतो आणि त्यामुळे कधी कधी आपली मैत्री ही तुटते. आणि त्या रागाच्या भरामध्ये असताना आपल्याला काही वाटत नाही, पण आफ्टर 1-2 दिवसानंतर आपल्याला जाणवतं की आपण मी जे काय केलेलं ते चुकीचं केलेलं आहे. माझा हा जो मित्र आहे तो माझ्याशी तुटला गेलेला आहे, माझ्याशी तोडला गेलेला आहे आणि ह्यानंतर तो मला कधीच भेटणार नाही, म्हणून आपल्याला कधीतरी त्याचा वाईट वाटतं. अशा प्रकारची ही गाथा सांगितली जाते की चुकीचं काम आधीच करू नये, की ज्यामुळे आपल्याला कुठलंही पश्चाताप होऊ नये किंवा त्यामुळे आपल्याला कुठलं रडू येऊ नये, अशा प्रकारची कार्य करू नये. म्हणून हे पहिल्या गटामध्ये म्हणजे बालवग्गामध्ये सांगितलेलं आहे. बाल याचा अर्थ खूप मोठा होतो, पण शॉर्टमध्ये समजून घ्यायला जायचं असेल तर मूर्ख व्यक्ती, एक प्रकारचे मूर्ख, अशा प्रकारचा एक छोटासा अर्थ आहे, पण मोठा त्याचे आपण ग्रामॅटिकल जर बघायला तर खूप मोठा अर्थ होतो. तर ह्या बालवग्गातली 67 क्रमांकाची गाथा ही आपली होती. नतं कम्मं कथं साधू यं कत्वा अनुत्तप्पती यस्स अस्सुमुखो रोदन विपाकं पटिसेवती. म्हणजे हा अर्थ आपल्याला समजला आहे की जे कर्म केल्यानंतर पश्चाताप करावा लागतो किंवा अश्रू ढाळावे लागतात असे कर्म असे कार्य करू नये, केलेले मुळीच चांगले नाही, अशा प्रकारची ही पहिली गाथा आहे. दुसरी आहे जी धम्मप्रीती आणि सुख सांगते. काय सांगितलं आहे? धम्मपीती सुखं सेती विपस्सनेन चेतसा अर्यपवेदिते धम्मे सदा रमती पंडितो. आता ही धम्मपदातील पंडित वग्गोमधली 79 क्रमांकाची ही गाथा आहे. काय सांगितलं आहे? धम्मपीती सुखं सेती विपस्सनेन चेतसा अर्यपवेदिते धम्मे सदा रमती पंडितो. ज्याची धर्मावर प्रीती आहे, धम्मपीतिं सुखं सेती विपस्सनेन चेतसा, ज्याची धर्मावर प्रीती आहे तो सुखाने आणि अतिशय प्रसन्न चित्ताने झोपतो. सेती म्हणजे झोपणे. अर्यपवेदिते धम्मे सदा रमती पंडितो. आर्यानी म्हणजे बुद्धांनी दिलेल्या उपदेशलेल्या धम्मामध्ये विद्वान माणसे नेहमी रममाण होतात. पहिल्या गाथेचा दुसऱ्या गाथेचा अर्थ काय आलेला आहे? ज्याची धर्मावर प्रीती आहे तो सुखाने आणि अतिशय प्रसन्न चित्ताने झोपतो. आर्यांनी म्हणजे बुद्धांनी उपदेशलेल्या धम्मामध्ये विद्वान माणसे नेहमी रममाण होतात. त्याचा अर्थ काय होतो? परीक्षेचा वेळ आहे, परीक्षेच्या वेळेमध्ये म्हणजे आपण जसं टाईम टेबल फिक्स केलं होतं की समजा फेब्रुवारीमध्ये एक्झाम असेल तर आपण डिसेंबर महिन्यामध्येपासून आपण किंवा त्याच्या आधीपासून सांगितलं होतं की कशा प्रकारे आपला टाईम टेबल असला पाहिजे, कुठल्या विषयासाठी किती दिवस द्यायचे आहेत, कुठल्या विषयाचे किती दिवस द्यायचे नाही आहेत, किंवा कुठल्या ठिकाणी रेस्ट घ्यायचं आहे किंवा कुठल्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे आपण सर्व समजून घेतलं होतं. उदाहरण तुम्हाला सांगतो की नोव्हेंबर महिन्यामध्ये जर आपण चर्चा केली असेल टाईम टेबलची, तर टाईम टेबलमध्ये कसं की त्यावेळी जवळपास मला वाटतं 70 दिवस होते आपल्याकडे, 80-90 दिवस होते त्यावेळी फेब्रुवारीमध्ये एक्झाम असेल तर काय सांगितलं होतं की प्रत्येक विषयाला कमीत कमी 7 ते 8 दिवस किंवा 9 ते 10 दिवस द्यायचे. तो 10 दिवस झाला की दुसरा विषय घ्यायचा, तो 10 दिवस झाला की तिसरा विषय घ्यायचा. अशा प्रकारे आपण टाईम टेबल सेट केला होता. मग अशा प्रकारे जर टाईम टेबल सेट केला आणि त्यानुसार जर आपला अभ्यास झाला असेल तर तो जो विद्यार्थी आहे, ती जी विद्यार्थिनी आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं, तो शांतपणे झोपू शकतो. की उद्या पेपर आहे आणि आज मी अभ्यास करायला बसलो तर ह्या टेन्शनमध्ये कधी कधी माझी झोप उडून जाते. तर अशा वेळी आपण जो टाईम टेबल सेट केला होता त्यानुसार जर आपण अभ्यास केला असेल तर कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं आणि आपण सुखाने आरामात तो पेपर किंवा कुठलीही परिस्थिती म्हणजे बिफोर काही करण्याआधी आपण रेडी असतो, कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपण तत्पर असतो, म्हणजे अंदाज असतो की अशाच्या वेळी अशाच्या प्रकारचं आपल्याकडे काम येऊ शकतं किंवा अशाच्या प्रकारचा प्रसंग उद्भवू शकतो. अशा वेळी आपण मेंटली आणि फिजिकली जेव्हा
रेडी असतो, तयार असतो, तेव्हा ती कुठलीही सिच्युएशन असू दे त्याच्यामध्ये आपण कसंही करून ती सिच्युएशन पूर्ण करू शकतो. आणि अशापैकी कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं. हेच इथं सांगितलेलं आहे की तो शांत झोपतो. शांत झोपतो म्हणजे टेन्शन फ्री असतो, कारण त्याचं मन स्वच्छ असतं. कारण त्याला माहिती आहे की माझा अभ्यास झालेला आहे, माझी पूर्वतयारी, परीक्षेची जी पूर्वतयारी आहे ती माझ्याकडून झालेली आहे, त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. जर मी सरांनी सांगितलं किंवा मॅमनी सांगितलेलं टाईम टेबल फॉलो केला असेल तर, आणि त्यानुसार जर माझा अभ्यास झाला असेल तर मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे. सगळं प्रकार काय की आपल्याला जेव्हा ही अशा प्रकारचं कुठल्या परिस्थिती येते किंवा इतर ठिकाणी जेव्हा आपल्याला कुठलं संकट येतं, त्यावेळी कुठल्याही प्रकारचा मनाचा जो समभाव आहे तो न ढाळू देता आपण ती सिच्युएशन शांतपणे हाताळू शकतो. कसं आहे की आपण शाळेमध्ये काय करतो की सकाळी आनापानसती करतो किंवा संध्याकाळी जाताना आनापानसती करतो, म्हणजे 2 वेळा आनापानसती करतो. त्यामुळे हळूहळू का होणार आपलं मन हे आपल्या ताब्यात येतं, आपलं मन आपलं म्हणजे आपण कंट्रोलमध्ये ठेवतो आहे. आणि अशा वेळी जर आपण कुठलीही सिच्युएशन हँडल करण्यामध्ये कुठलीही सिच्युएशन हँडल करण्यामध्ये असमर्थ ठरत नाही तर समर्थ ठरतो. कारण आपल्याला माहिती आहे कुठल्या वेळी कुठली डिसिजन घ्यायचं किंवा कुठल्या वेळी कुठलं पाऊल उचलायचं आहे किंवा कुठल्या सिच्युएशनमध्ये काही बोलायचं आहे, हे आपल्याला हळूहळू का होईना ती जी जाण होते. आणि म्हणूनच आपण कुठलीही परिस्थिती व्यवस्थित सांभाळू शकतो. म्हणून ते सांगितले आहे, धम्म पीती सुखं सेती विपस्सनेन चेतसा अर्य अपवेदिते धम्मे सदा रमती पंडितो. म्हणजे ज्याची धर्मावर प्रीती आहे तो सुखाने आणि अतिशय प्रसन्न चित्ताने झोपतो. आर्यानी म्हणजे बुद्धांनी उपदेशाला धम्मामध्ये विद्वान माणसे नेहमी रममान होतात. अशा प्रकारची ही दुसरी गाथा. पापकर्माचा परिणाम म्हणून ह्या अशा प्रकारे तिसरी गाथा आहे. काय सांगितलेलं आहे, पापोपी पश्यति भद्रं यावत् पापं न पच्यति यदा च पच्यति पापं अथ पापो पापानि पश्यति. आता ही धम्मपदातील पापभोगोमधील 119वी गाथा आहे. काय सांगितलं आहे, पापोपी पश्यति भद्रं यावत् पापं न पच्यति यदा च पच्यति पापं अथ पापो पापानि पश्यति. म्हणजे जोपर्यंत पापाचे फळ मिळत नाही किंवा जोपर्यंत पाप परिपक्व झाले नाही तोपर्यंत पाप करण्यालाही त्याला सुख वाटते. परंतु जेव्हा त्या पापाचे फळ सिद्ध म्हणजे फळ मिळू लागते तेव्हा त्या व्यक्तीला दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. काय सांगितलं आहे की एखाद्याने कोणाचे तरी पैसे चोरले आणि त्यातून खेळणी विकत घेतली. जोपर्यंत चोरी पकडली जात नाही तोपर्यंत त्याला मजा वाटते, पण पकडल्यावरती शिक्षा होते. काय होतं, कधी कधी आपण काय करतो की आपल्याला एखादी वस्तू आवडते किंवा काही छोटी मोठी गोष्ट असते की काही खाऊ घ्यायचं असेल किंवा काही पदार्थ घ्यायचा असेल दुकानात जाऊन, त्यावेळी आपल्याकडे पैसे नसतात आणि अशा वेळी आपण वडिलांच्या पॅनमधून किंवा आईच्या पर्समधून त्यांना न सांगता आपण पैसे घेतो आणि आपण जाऊन ती वस्तू घेतो आणि खातो, मजा करतो एक प्रकारची. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की किती बरं वाटतं, किती छान वाटतं, वा वा वा. आणि जेव्हा ती चोरी पकडली जाते, म्हणजे जेव्हा वडील आपले पॅन्ट चेक करतात त्याच्यामध्ये काही पैसे मिसिंग दिसतात, आईला त्याच्या पर्समधले काही पैसे मिसिंग दिसतात, त्यावेळी हे पैसे कोणी घेतले म्हणून त्या दोघांमध्ये वाद होतो. आणि त्या दोघांच्या वादामध्ये जेव्हा समजतं की ही चोरी म्हणजे हे जे काही पैसे आहेत ते आपल्या मुलाने किंवा मुलीने घेतलेले आहेत, तेव्हा तो जो आनंद होतो सुरुवातीला झाला की कोणाला समजणार नाही मी काय घेतलं तर मला काही होणार नाही, पण जेव्हा तो आनंद जेव्हा ती चोरी पकडली जाते तेव्हा ते त्या व्यक्तीला, त्या विद्यार्थ्या, त्या मुलाला, त्या मुलीला किंवा विद्यार्थ्याला खूप त्रास होतो. ते इथे सांगितलं की त्याचा दुष्परिणाम म्हणजे त्याचा दुष्परिणाम काय होतो ते माहिती पडतं. आज आपण पाहतो की पोलीस एवढे सतर्क झालेले आहेत की छोट्या छोट्या गुन्हेगाराला पण ते सहज पकडू शकतात. आणि छोटी चोरी करा किंवा मोठी चोरी करा, शिक्षा तीच आहे, ती तुम्हाला जेलमध्ये टाकलं जातं, कारागृहामध्ये टाकलं जातं. जर तुम्ही 18 वर्षाच्या खाली आहात तर तुम्हाला बाल सुधाकर गृहामध्ये पाठवलं जातं किंवा 18 वर्षाच्या वरती असेल तर तुम्हाला सरळ
जेलमध्ये पाठवलं जातं, कारागृहामध्ये पाठवलं जातं. म्हणजे छोटी चोरी करण्यापासून पण तुम्हाला किती त्रास होऊ शकतो. सुरुवातीला वाटतं वा वा छान छान, पण नंतर खूप त्रास होतो. तसंच आपण नेहमी खोटं म्हणजे कधी आपल्याला लहर येते की आपण समोरच्या व्यक्तीशी खोटं बोलतो, सतत खोटं बोलत असतो. तेव्हा आपल्याला मजा वाटतं की हा आपण मजा घेतो याची, त्याला खोटं बोललं की कसा तो फसतो असं वाटतं. पण जेव्हा खऱ्या गोष्टीचा उलगडा होतो तेव्हा सर्वजण म्हणजे त्या व्यक्तीवरचा जो विश्वास होता, म्हणजे समोरच्या व्यक्तीला जो व्यक्तीला विश्वास होता की त्याला तो तडा जातो त्या विश्वासाचा, आणि त्यापुढे तो व्यक्ती सर्वांच्या नजरेतून उतरला जातो. उदाहरण घ्या, कपल आहे, मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा त्याला सांगत असतो, म्हणजे मुलगा त्या मुलीला सांगत असतो की मी नेहमी हे करेल, तुला ते करेल, ते करेल, आपलं असं करूया, आपण तसं करूया, आपण असं करूया, म्हणजे नेहमी सतत खोटंच बोलत असतो. पण जेव्हा त्या मुलीला खरं गोष्ट समजते तेव्हा जो विश्वास त्या मुलीने त्या मुलावर ठेवला होता तो संपूर्णतः त्या विश्वासात तडा जातो, आणि ती मुलगी पुन्हा त्या मुलाचं तोंड बघत नाही. वाईस वर्सा, मुलगी सांगत असतं की असं असं करते, असं असं आपण करूया, तसं करूया, आणि मुलगाही तिच्यावरती विश्वास ठेवतो. पण जेव्हा त्याला समजतं की नाही, मी तिच्या जीवनातला मी एकटाच नाही आहे, तर दुसरा एक दोन अजून पण आहेत, तेव्हा त्या मुलीवरचा विश्वास हा मुलाचा उडून जातो. सेम सिच्युएशन दोन्ही साईडला आहे. तर अशा प्रकारचं नेहमी खरं बोलणं पाहिजे, गरजेचं आहे. जर आपण खरं बोललं तरच समोरच्या व्यक्तीचा विश्वास आपण जिंकू शकतो. म्हणून सांगितलं आहे की आपण चुकीचं करेपर्यंत, म्हणजे जोपर्यंत आपण जी गोष्ट चुकीची करतो आहे त्याचा आनंद घेतो आहे, पण जेव्हा त्या गोष्टीचे उलगडा म्हणजे गोष्ट सगळ्यांना माहिती पडते तेव्हा आपल्याला खूप सारा दुष्परिणामाला सामोरे जावं लागतं. ही झाली तिसरी गाथा. चौथी गाथा, प्रिय व्यक्तीचे लक्षण सांगितलेले आहेत. शीलदस्सन संपन्नं धम्मठ्ठं सच्चवेदिनं अत्तनोक्कम्म कुब्बानं तं जनो कुरुते पियम. आता ही प्रिय वग्गोमधली 217वी गाथा आहे. जे काय सांगितलं, शीलदस्सन संपन्न म्हणजे जो शीलवान आहे, ज्याच्याकडे धम्मट्ट सच्चवेदिनं, शीलदस्सन संपन्न धम्मट्ट सच्चवेदिनं म्हणजे जो शीलवंत आहे, शीलवान आहे, ज्याच्याकडे सम्यक दृष्टी आहे, जो धम्मावर निष्ठा ठेवणारा आहे. अत्तनो कम्म कुब्बानं तक जनो करुते पियम, सत्य जाणणारा आहे, तसेच जो आपली कर्तव्य चोख पार पाडतो, अशा व्यक्तीवर सर्व लोक प्रेम करतात. म्हणजे काय अर्थ सांगितलं आहे, शीलदस्सन संपन्नं धम्मट्ट सच्चवेदिनं अत्तनो कम्म कुब्बानं तं जनो कुरुते पियं. जो शीलवान आहे, ज्याच्याकडे सम्यक दृष्टी आहे, जो धम्मावर निष्ठा ठेवणारा आहे आणि जो सत्य जाणणारा आहे, तसेच जो आपली कर्तव्य चोख पार पाडतो, अशा व्यक्तीवर सर्व लोक प्रेम करतात. अशा प्रकारे ही गाथा सांगितलेली आहे. तर काय की आपण बघतो की वर्गामध्ये एखादा मुलगा जो सर्वांशी नम्रतेने बोलतो, प्रेमाने बोलतो, कोणाचीही फसवणूक करत नाही आणि स्वतःचा अभ्यास वेळेवर पूर्ण करतो, असा मुलगा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही विद्यार्थ्यांचाही मित्र असतो, त्यांनाही शिक्षकांना बोलतो आवडत असतो. तसंच खेळताना प्रामाणिकपणे नियम पाळणारा खेळाडू सर्वांना प्रिय असतो. आपण पाहिलं आहे की सचिन तेंडुलकरचं उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे. सचिन तेंडुलकर जेव्हा तो खेळायचा, तो प्रामाणिकपणे खेळायचा, आणि प्रामाणिकपणे त्याचा म्हणजे जर त्याची बायोग्राफी जर तुम्ही पाहिली, अभ्यास केली, तर तो लहान वयापासून सचिन सर लहान वयापासूनच क्रिकेटसाठी समर्पित होते. त्यांनी मनापासून खूप प्रॅक्टिस केली. सतत ते नेटमध्ये असायचे क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठी, बॅटिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी होते. आणि असं हळूहळू एक टप्पा, रणजी ट्रॉफी आहे, दिलीप ट्रॉफी आहे, अशा प्रकारचे टप्पे पार करत ते भारतीय क्रिकेटमध्ये सामील झाले. आणि आज आपण पाहतो की सगळ्यात जास्त रेकॉर्ड हे सचिन सरांच्या नावावरती आहेत. तर ते त्यांनी प्रामाणिकपणे ते काम केल्यामुळे आज ते भारतरत्न आहेत. म्हणजे भारताचे रत्न एक आहेत की ते सर्वांना आवडतात आहेत. अशा प्रकारे मनापासून प्रेमाने आणि प्रामाणिकपणे काम केल्यामुळे सचिन तेंडुलकर सर आपल्या सर्वांना प्रिय आहेत. कारण त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी पूर्ण पार केलेली आहे. जसं उदाहरण घ्यायला की मला एक आठवते महेश, की त्यांना खूप मला वाटतं काय आजार होता, काहीतरी कॅम्बल आला होता हाताला काहीतरी,
त्यावेळी पण त्यांनी वेदनानाशक गोळ्या घेतल्या आणि ती मॅच संपूर्ण खेळले आणि संपूर्ण आपल्या भारताला विजय मिळवून दिला होता. असं हे व्यक्तिमत्व सचिन सर आहेत. किंवा जर तुम्ही पाहिलं नाटकामध्ये पहा, नाटकामध्ये प्रशांत दामले सरांचं नाव सगळ्यांना आवर्जून घेतात. आज जवळपास त्यांचे 11-12,000 प्रयोग झालेले आहेत. म्हणजे 12,000 प्रयोग येतात, म्हणजे 12,000 नाटकांपेक्षा जास्त त्यांनी काम केलेले आहे. सातत्यपूर्ण ते नाटक करत आहेत, प्रामाणिकपणे नाटक करत आहेत. फक्त त्यांनी एकच ध्येय ठेवलं की मला फक्त नाटक करायचं आहे. म्हणून आज ते विश्वविक्रमी प्रशांत दामले सर आहेत किंवा इतर जे नट आहेत तेही मनापासून प्रामाणिकपणे काम करतात. असे जे व्यक्ती आहेत ते सर्वांना प्रिय असतात. बाबासाहेबांचं उदाहरण घ्या की त्या व्यक्तीने मनापासून सर्वांसाठी कार्य केलं. मग तर त्यांच्या समाजासाठी नाही तर भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांनी कामं केलेली आहेत. ते शीलवंत होते, सदाचारी होते, प्रामाणिक होते, सत्यवचने होते आणि त्यामुळे ते लोकांना त्यावेळीही प्रिय होते आणि आजही प्रिय आहेत. अशा व्यक्तींमुळेच शीलदस्तन संपन्न धम्मठ्ठ सच्च वेदिनं अशा प्रकारचं ही गोष्ट सांगितली आहे. अत्ततो कम्म कुब्बाण तंग जनो करोते पियं, म्हणजे जो शीलवान आहे, ज्याच्याकडे सम्यक दृष्टी आहे, जो धम्मावर निष्ठा ठेवणारा आणि सत्य जाणणारा आहे, तसेच जो आपली कर्तव्य चोख पार पाडतो, अशा व्यक्तीवर सर्व लोक प्रेम करतात. म्हणजे प्रत्येक जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे. आता जबाबदारी काय आहे की आता माझी जबाबदारी आहे की मला 10वीचा पेपर पूर्णतः व्यवस्थित पद्धतीने सॉल्व करायचा आहे आणि मला टॉपमध्ये राहायचं, म्हणजे मला पास व्हायचं आहे, मला उत्तीर्ण, मला हा पूर्ण सब्जेक्ट समजून घेऊन मला ते जी काही प्रश्नपत्रिकेमध्ये येतील ते मला सॉल्व करायचे आहेत. 100% मला ते पेपर सॉल्व करायचं आहे. ही झाली तुमची तुम्हाला दिलेलं कर्तव्य चोख पार पाडणे. म्हणजे काय आहे की शीलवान आहे तुम्ही, त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी आहे, धम्मावनिष्ठ म्हणजे तुमच्या कामावर तुमची निष्ठा आहे आणि सत्य जाणं म्हणजे सत्य बोलणं. आपण जे आत्तापर्यंत पाहिलं आहे की ते सर्व तुमच्या गुण आहेत आणि हे सर्व तुम्हाला केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीमध्ये परिपक्व व्हाल किंवा त्याच्यामध्ये त्या मार्गावर चालायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही सर्वांना प्रिय व्हाल. तुमच्या आईवडिलांना प्रिय व्हाल, शेवट आजूबाजूला प्रिय व्हाल आणि तुमच्या शिक्षकांच्या दृष्टीने पण तुम्ही प्रिय असाल. खरा पंडित कोण? पुढची कथा आहे. न तेन पंडितो होती यावता बहुभासती खेमी अविरी अभयो पंडितोती पौच्यती. हे आहे धम्मठ्ठ वग्गातील 258वी गाथा. न तेन पंडितो होती यावता बहुभासती, केवळ खूप बोलण्याने कोणी पंडित होत नाही. खेमी अवेरी अभयो पंडितोती पौच्यती, जो शांत आहे, वैरभाव नसलेला आणि निर्भय आहे त्यालाच खऱ्या अर्थाने पंडित म्हटले जाते. काय सांगितलं आहे? केवळ खूप बोलण्याने कोणी पंडित होत नाही. जो शांत आहे, वैरभाव नसलेला आणि निर्भय आहे त्यालाच खऱ्या अर्थाने पंडित म्हटले जाते. एखादा विद्यार्थी, म्हणजे आपण जर पाहिलं असेल, समाजामध्ये पाहिलं असेल, तर काही लोक तासनतास भाषण देत असतात, तासनतास बोलत असतात, पण प्रत्यक्षात त्यांचं वर्तन इतरांशी हे भांडण्यासारखं असतं. तो आचरण त्याचं म्हणजे त्याचं पर्सनॅलिटी लोकांसमोर तो सांगत असेल, लोकांसगळे म्हणजे तो खूप मोठ्या पद्धतीने सांगत असतो की धम्म असा आहे, धर्म असा आहे, ह्याला हे असं आहे. पण प्रत्यक्ष आचरण काय? प्रत्यक्ष जीवनामध्ये तो व्यक्ती भांडखोर असेल, जर शिवीगाळ करणारा असेल, दुसऱ्यांबरोबर ईर्ष्या करणारा असेल, ईर्ष्या म्हणजे दुसऱ्यांच्या प्रगतीवरती जळत असेल, असा व्यक्ती पंडित त्याला म्हणू शकत नाही आपण. पंडित तोच व्यक्ती आहे जो म्हणजे जसं वागतो तसं बोलतो. ह्याला म्हणतात तथागत. तथागत जसे आहे, तथागत म्हणजे सम्यक संबुद्धांना, म्हणजे बुद्धांना एक उपमा दिली जाते, विशेषण लावलं जातं, ते म्हणजे तथागत. जसे बोललो तसे वागलो किंवा वागलो तसे बोललो, अशा प्रकारचा अर्थ म्हणजे तथागत. मग हे असंच आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क चांगले भेटले म्हणजे तुम्ही पंडित नव्हे, तर दुसऱ्यांना त्रास न देता राहणे म्हणजे पंडित होय. ह्याच्यामध्ये मला उदाहरण आठवतं, आपण सर्वांनी 3 इडियट्स पिक्चर पाहिलेला आहे. त्या 3 इडियट्समध्ये
चतुर्लिंगमचं तुम्ही कॅरेक्टर जर व्यवस्थित अभ्यासलात तर तुम्हाला ते इथे समजू शकतं. तो चतुर हा हुशार होता असं सगळ्यांना दाखवत होता आणि तो काय करायचा की परीक्षेमध्ये त्याला चांगले मार्क भेटावेत म्हणून तो इतरांचे हॉस्टेलमध्ये इतर विद्यार्थ्यांच्या रूममध्ये ते मॅगझिन तो पाठवायचा. सेक्सी मॅगझिन असायचं ते पाठवायचा म्हणजे त्यांना त्यांचं अभ्यासावरून दुर्लक्ष व्हावं आणि ह्याचे मार्क चांगले यावेत म्हणून तो तसा प्रयत्न करायचा. त्याला आपण पंडित म्हणत नाही. किंवा दुसरं उदाहरण त्याच्यामध्येच आहे की त्याला भाषण करायला लावतात आणि तो फक्त घोकमपट्टी करतो आणि त्या शब्दांचा अर्थही त्याला समजत नाही आणि तो फक्त घोकमपट्टी करतो आणि तो किती चुकीच्या पद्धतीने बोलतो हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारचे बरेचसे पंडित लोक आपल्याकडे पाहतो आपण आजूबाजूला की ते फक्त निव्वळ बडबड करत असतात पण त्यांचं जे आचरण आहे ते सर्वस्वी चुकीचं आचरण असतं. त्यामुळे सांगितलेलं आहे न तेन पंडितो होती यावता बहुभासती खेमी अवीरे अभयो पंडितोती पौच्यते. म्हणजे केवळ खूप बोलण्याने कोणी पंडित होत नाही. जो शांत आहे, वैरभाव नसलेला आणि निर्भय आहे त्याला खरंच अर्थाने पंडित म्हटले जाते. सामाजिक जीवनामध्ये असे पंडित लोक म्हणजे असे बोलबच्चन घेवडे खूपच आहेत. तुम्ही जर पाहिलं तुम्ही आजूबाजूला तर तुमच्या पाहत असाल की काही ठिकाणी बरेच जण येतात की हे असं करावं, हे आपण तसं करूया, आपण तसं करूया, पण प्रत्यक्ष आचरण काय त्यांची प्रत्येक ठिकाणी पाहायला गेलं तर ही वैरभावच असतो. मैत्री कोणाशीच नसते. ते निर्भय म्हणून जगत नाही आहे. ते कधी सतत टेन्शनमध्ये असतात. कोणी माझ्याकडे असं बोलतो आहे किंवा कोण मला असं बोलतो त्याच्या मनामध्ये सातत्याने विचार चालू असतो. कोण माझ्याबद्दल काय बोलतो का काय बोलत नाही आहे आणि त्यामुळे त्याला तो पंडित म्हणता येत नाही. 6वी गाथा सत्कर्म आणि दुष्कर्मासाठी सांगितलेलं आहे. सुकरानी असाधुनी सुकरानी असाधुनी अत्तनो अहितानी च यं वे हितंच साधूंच तं वे परम दुःखकरं. आता ही अत्तवग्गोमधली 163वी गाथा आहे. सुकरानी असाधूनी अत्तनो अहितानी च यं वे हितंच साधूंच तं वे परम दुःखकरं. म्हणजे स्वतःसाठी अहितकारक आणि वाईट गोष्टी करणे सोपे असते. स्वतःसाठी अहितकारक आणि वाईट गोष्टी करणे सोपे असते परंतु जे स्वतःसाठी हितकारक आणि चांगले आहे ते करणे खरोखरच अत्यंत कठीण असते. सुकरानी असाधूनी अत्तनो अहितानी च यं वे हितंच साधूंच तं वे परम दुःखकरं. म्हणजे स्वतःसाठी अहितकारक आणि वाईट गोष्टी करणे सोपे असते परंतु जे स्वतःसाठी निहितकारक आणि चांगले आहे ते करणे खरोखरच अत्यंत कठीण असते. काय उदाहरण बघूया आपण. सकाळी उशिरापर्यंत झोपणे किंवा अभ्यास टाळून गेम खेळणे सोपे आहे. म्हणजे हे अहितकारकाचे लक्षण आहेत. पण सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आणि अभ्यास करणे कठीण आहे. दुसरे उदाहरण आपण बघूया की कोणाचेही चेष्टा करणे सोपे असते पण कोणाचे कौतुक करणे किंवा त्याला आधार देणे कठीण असते. आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या अहितकारक असतात. म्हणजे आपल्या आयुष्यासाठी म्हणजे वर्गामध्ये तुम्ही उदाहरण घ्या. जेव्हा एखादे शिक्षक तुम्हाला शिकवत असतात त्यांची पाठ वळलेली असते, बोर्डाकडे असते, लिहित असतात आणि त्यावेळी तुम्ही स्वतःचं कंडिशन पहा. काय चालू असतं तुमचं. तुम्हाला असं वाटतं की शिक्षकांना काही समजत नाही. सगळं शिक्षकांना माहिती असतं आपल्या पाठीमागे विद्यार्थी काय करतात आहेत ते. पण तरी पण ते त्या ठिकाणी अभ्यास करणं ह्या गोष्टीला महत्त्व देत असतात. छोटी मोठी जे तुम्ही काय वर्गामध्ये करत असाल त्याच्यावरती ते त्या वेळापुरतं थोडा दुर्लक्ष करतात. पूर्ण म्हणजे संपूर्ण लिहून झाल्यानंतर मग त्याच्यावरती रिॲक्ट करायची जर वाटलं तर रिॲक्ट करतात. अदरवाईज आपला संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन शिकवण्यामध्ये असतं. तर अशा प्रकारचंच आपली हे आहे. सांगितलं काय आहे की आपलं सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर थोडेफार आनापानसती करा म्हणजे मन कॉन्सन्ट्रेट करा, आंघोळ करा, संपूर्ण प्रातिविधी झाल्यानंतर अभ्यासाला बसा. अभ्यासाला बसल्यानंतर 1-2 तास अभ्यास केल्यानंतर रेस्ट घ्या आणि त्यानंतर पुन्हा नाश्ता काय असेल तो करून शाळेत या. शाळेत आल्यानंतर शाळेमध्ये जे जे शिकवलं ते व्यवस्थित ते शिकून घ्या. संध्याकाळी घरी गेलं तर घरी गेल्यानंतर हातपाय धुवा, रेस्ट करा, परत अभ्यासाला बसा, जेवा आणि झोपा. ही तुमची दिनचर्या असली पाहिजे होती. पण त्या दिनचर्येमध्ये आपण वेगळंच काहीतरी करत असतो.
शिक्षण चालू आहे, शाळेत गेलो, शाळेमध्ये आईला सांगून जातो मी शाळेत जातो आणि शाळेच्या नावाने आपण कुठेतरी बाहेरच फिरत असतो. शाळेच्या नावाने आपण कुठल्यातरी टुर्नामेंटला जातो, शाळेच्या नावाने आपण कुठल्यातरी मूव्हीला जातो आणि ह्या गोष्टी करताना किती त्रास त्या मातेला होतो, किती त्या आईला होतो आणि त्या शिक्षकांना किती होतो हे तुम्हाला माहीत नाही. पालक शिक्षकांना फोन करतात, शिक्षकांना विचारतात की आमचा मुलगा आला का शाळेमध्ये, तर नाही बोलतात. शिक्षक बोलतात नाही आला, तर ते बोलतात मी पाठवला होता, तर कुठे गेला. किती त्रास दोघांना. मग शिक्षकांना पण त्रास, कारण त्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. पालकांना त्याचा त्रास की माझा मुलगा कुठे गेला, माझी मुलगी कुठे गेली, हा त्यांना त्रास होतो. विचार करण्यामध्ये म्हणजे आपण थोड्याशा क्षणिक सुखासाठी किती जणांना त्रास देतो. पण ह्याच गोष्टी म्हणजे ह्या अहितकारक गोष्टी करण्यासाठी सर्वांचं मन लगेच तयार होत असतं. तिथून आपल्याला दूर व्हायचं आहे. म्हणून सांगितलं आहे की यंग हितंच साधूंच्या न तंगवे परम दुःखकरम. म्हणजे हितकारक आणि चांगल्या गोष्टी करणे हे खूप अत्यंत कठीण असतं स्वतःसाठी. म्हणजे स्वतःच्या मनाला वळण लावणं हे खूप कठीण आहे. त्यासाठीच आपण सकाळ आणि संध्याकाळी आनापानसती घेतले, कारण आपलं मन हे कॉन्सन्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट मनाने काम करता तेव्हा तुम्ही कुठल्याही चुकीच्या गोष्टीकडे जाण्यापासून ते परावृत्त करत असतं तुम्हाला. तर हे ह्या कथेमध्ये सांगितलेलं आहे. शीलाचा सुगंध चंदनं तगरं वापी उपलंग अथ वस्सिकी एतेस गंध जातानं शीलगंधो अनुत्तरो. म्हणजे चंदन, तगर, कमळ किंवा मोगरा या सर्वांचा सुगंध चांगलाच असतो, पण या सर्व सुगंधामध्ये शीलाचा म्हणजे चारित्र्याचा सुगंध सर्वात श्रेष्ठ आहे. उदाहरण काय आहे की अत्तराचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने जातो, पण तुमच्या चांगल्या स्वभावाची म्हणजे प्रामाणिकपणाची चर्चा तुमच्या अनुपस्थितीतही सर्वत्र होत असते. सुंदर कपडे घातल्याने माणूस फक्त काही वेळ चांगला दिसतो, पण चांगल्या वागणुकीमुळे तो आयुष्यभर लक्षात राहतो. आता उदाहरण खूप छान आहे. काय सांगितलं की इथे शीलांचा सुगंध सगळीकडे पसरत असतो. आपण घरामध्ये मेणबत्ती अगरबत्ती लावतो, देवपूजा करतो, अगरबत्ती लावतो. का अगरबत्ती लावतो की आपलं घर हे सुवासिक हवं, शांत राहावं, चांगलं राहावं, चांगला वास यावा, अशा प्रकारसाठी आपण सुगंध म्हणजे यासाठी आपण देवापुढे अगरबत्ती लावतो. पण ती अगरबत्ती जोपर्यंत आहे म्हणजे जोपर्यंत त्या अगरबत्तीमध्ये जोपर्यंत जळते तोपर्यंत तुझा वास आहे, पण तो वास तो आपल्या घरापुरताच मर्यादित राहतो. पण जे चारित्र्यवान व्यक्ती आहेत, जे शीलसंपन्न व्यक्ती आहेत, जे प्रामाणिक व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींचा सुगंध हा तुमच्या नगरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला किंवा भारतामध्ये पण पसरला जातो. उदाहरण काय आहे? उदाहरण आहे आपल्याकडे स्वतः सम्यक संबुद्ध आहेत, तथागत गौतम बुद्ध आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, भगतसिंग आहेत, राजगुरू आहेत, परत जे क्रांतिकारक झालेत महात्मा गांधी आहेत, जे म्हणजे ज्यांनी भारत देशासाठी चांगलं कामं केले त्यांचं प्रत्येका APJ अब्दुल कलाम पहा. आज जरी ते नसले, हे सर्व महान व्यक्ती आपल्यामध्ये नसले तरीही त्यांनी केलेली कामं किंवा त्यांचं कॅरेक्टर आजही आपल्या डोक्यामध्ये आहे किंवा त्यांचा परिणाम आजही आपल्यावरती होत असतो. म्हणजे अशा प्रकारचं त्यांचं सुगंध एक प्रकारचा म्हणजे त्यांच्या कॅरेक्टरचा प्रामाणिकपणाचा चर्चा आजही होत असते, भविष्यामध्ये पण होणार आहे. त्याच्या भविष्यामध्ये आपल्या पिढीनंतर दुसऱ्या पिढीपर्यंत इतिहासामध्ये यांची नोंद झालेली आहे की ह्या लोकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. प्रामाणिकपणामुळे ह्यांची ओळख होत जाते आहे. अशीच ओळख तुमची पण होते विद्यार्थ्यांची. जेव्हा स्टाफ रूममध्ये शिक्षक बसलेले असतात तेव्हा ते चर्चा करत असतात की आज माझ्या वर्गामध्ये ह्यांनी खूप चांगलं, माझ्या वर्गामध्ये हा विद्यार्थी, ही विद्यार्थिनी खूप चांगली आहे, माझ्या वर्गामध्ये ही विद्यार्थिनी खूप मला त्रास देते किंवा हा विद्यार्थी मला खूप त्रास देतो. अशा प्रकारची चर्चा तुमच्या अनुपस्थितीत होत असते, हे तुम्हालाही माहीत नाही. तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमच्या घरामध्ये पण चर्चा होत असते. आई बोलत असते की माझा मुलगा खूप चांगला आहे, माझा मुलगा खूप चांगला आहे किंवा माझी मुलगी खूप चांगली आहे. अशाच प्रकारचे आजूबाजूचे पण लोक बोलत असतात. पण त्याचवेळी जर तुम्ही चुकीचं काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीतही तुम्हाला ते बोललं जातं की हा विद्यार्थी, हा मुलगा खूप घाणेरडा आहे, ह्या बाईचा मुलगा खूप वाईट मार्गावरती आहे, हा खूप घाणेरडा मुलगा आहे, ह्याच्यावर राहू नका. हे आपल्या मुलांना ते सांगत असतात की ह्या मुलाच्या नादा लागू नका. अशा प्रकारचं चांगलं आणि वाईट हे दोन सुगंध आहेत, ते सगळीकडे पसरत असतात.
आता तुम्हाला ठरवायचं की कुठला सुगंध तुम्हाला पसरवायचा आहे. आता ह्या वयामध्ये वाटत असेल की जाऊ दे कोण काय बोलतो आपला काय फरक पडत नाही आहे, पण त्याचा फरक पडतो मित्रांनो. जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या नजरेमध्ये जेव्हा तुम्ही हिरो असता तेव्हा तुमची एक शान असते, पण त्याचवेळी जेव्हा तुमच्या आईवडिलांची नजर ही जी मानाने म्हणजे अभिमानाने ते जे फिरत होते ते जेव्हा मान खाली जातं त्यांची, तेव्हा ते न पाहण्यासारखं असतं. तुमच्यामुळे तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येणं ह्याच्यापेक्षा सगळ्यात वाईट गोष्ट कुठलीच नाही आहे. त्यामुळे चांगलं असणं हे खूप गरजेचं आहे. पुढची गाथा आहे तृष्णा, म्हणजे सांगण्याचं बरंच आहे पण आपल्याला शॉर्टमध्ये पटकन घ्यायचं आहे. तृष्णा आणि दुःख. तन्नाय जायती शोको तन्नाय जायती भय तन्नाय विप्पमुत्तस नत्ती शोको कुतो भय. ही पियवग्गो 216वी गाथा आहे. तृष्णेमुळे म्हणजे हाव धरल्यामुळे, लालचेमुळे शोक निर्माण होतो आणि तृष्णेमुळे भीती निर्माण होते. जो तृष्णेतून मुक्त झाला आहे त्याला कसलाही शोक उरत नाही, मग भीती कुठून असणार. नवीन महागडा फोन हवाच असा हट्ट करणे ही तृष्णा आहे. तो मिळाला नाही की दुःख होते आणि हरवला की भीती वाटते. खेळताना मीच जिंकलो पाहिजे हा अट्टहास केला की पराभवाचे दुःख जास्त होते. आपल्यामध्ये म्हणजे ही लालसा आहे, हावभाव आहे की मला ही गोष्ट हवीच हवी आहे, मला ही गोष्ट नको आहे, मला ही गोष्ट मिळाली नाही तर मी काय करावं, मला जमणार नाही, असं सगळं आपण म्हणत असतो आणि त्यामुळे एक प्रकारची भीती आपल्या मनामध्ये निर्माण होते. पण ह्या हवेत म्हणजे ह्या हाव करण्याच्या गोष्टीपासून म्हणजे तृष्णेतून आपण जर मुक्त झालो त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही, मग त्याला भीती कुठून असणार आहे. उदाहरण घ्या की शाळेमध्ये आपण बसलेलो आहे, वर्गामध्ये बसलेलो आहोत आणि आपल्याला असं वाटतं की आजचं लेक्चर होऊच नाही, हे आपल्यालाच नेहमी वाटतं की आजचा मला पिरियड ऑफ झाला पाहिजे, मला अभ्यास नाही करायचा, मला मजा करायची आहे. आणि अशा वेळी एखाद्या अचानकपणे शिक्षक तिथे येतात आणि मग आपलं संपूर्ण जे उत्साहित झालेलं मन होतं म्हणजे 5 मिनटं शिक्षक उशिरा आले तर असं वाटतं की पिरियड ऑफ आहे, मग आपण आनंदी होतो आणि अचानकपणे शिक्षक आले तर आपला तो संपूर्ण आनंद हिरमुसून जातो, आपल्याला वाईट वाटतं की सर आले आपल्या वर्गामध्ये. तर असंच आहे की हे हट्टात कुठलाही हाव धरू नये. पुढची गाथा आहे स्वतःच स्वतःचा रक्षक. अत्ताही अत्तनो नातो कोही नातो परोसिया अत्तनाही सुदंतेन नाथं लभती दुर्लभं. आता ही अत्तवग्गोमधली 160वी गाथा आहे. काय सांगितलेलं आहे, माणूस स्वतःचा स्वामी किंवा रक्षक आहे, दुसरा कोणी त्याचा स्वामी किंवा रक्षक असणार. कोण त्याचा रक्षक किंवा स्वामी असणार. स्वतःला पूर्णपणे संयमित केल्यावर माणूस असे दुर्लभ पद किंवा अर्हत पद प्राप्त करतो जे मिळवणे अत्यंत कठीण आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी देवाला प्रार्थना करण्यापेक्षा स्वतः मेहनत करत केलेला अभ्यासच तुम्हाला वाचू शकतो. तुम्ही स्वतःची मदत करू शकता. आता आपण 3 इडियट्सचं उदाहरण पाहिलेलं आहे, सुरुवातच पाहिलेली आहे की ती काही विद्यार्थी असतात ते सांगत असतात की भगवान देवा माझा हा विषय कठीण आहे, त्याला फक्त सॉल्व कर, मी तुला 100 रुपये देईल, मी तुला हे देईल, मी तुला ते देईल. पण त्याच वेळी जर तुमचा अभ्यास झाला असेल तर हे काय करायची गरज आहे का, नाहीच आहे. तर तुम्हाला प्रिपेअर, मी मगापासून सांगतो की आपण आपलं सर्वांनी प्रिपेअर असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचे स्वामी आहात, तुम्ही तुमचे रक्षक आहात, दुसरे कोणीच नाही आहे. जर केलं चांगला करणार आहे तर तुम्हीच करणार आहात आणि जे चुकीचं करणार ते पण तुम्हीच करणार आहात. आणि जर चांगलं केलं, प्रामाणिकपणे केलं, कंटिन्युअसली केलं म्हणजे आपली जबाबदारी चोख पद्धतीने पार केली तर एक दिवस तुम्ही जसं आपल्या शाळेमध्ये बोर्ड आहे त्या बोर्डावरती नाव लिहिलं जातं की 10वीमध्ये ह्या मुलाला एवढे पर्सेंटेज मिळाले. तर हे कंटिन्यू मला ज्या वेळापासून शाळा सुरू आहे त्या वेळेपासून प्रत्येक शाळेमध्ये हा बोर्ड लागलेला असतो आणि त्या बोर्डमध्ये त्या विद्यार्थ्यांचं त्या मुलीचं किंवा मुलाचं नाव लिहिलं जातं की ह्या मुलाने ह्या वर्षामध्ये किंवा ह्या मुलीने ह्या वर्षामध्ये एवढे पर्सेंटेज मिळवलेत, म्हणजे त्याने एक पद मिळवलेलं आहे. 12वीमध्ये तसंच आहे, 15वीमध्ये तसं. जसं तुम्ही हळूहळू प्रगती करत असाल प्रामाणिकपणे, कारण तुम्हाला पेपर सॉल्व करायचा दुसरा कोणी सॉल्व करायला येणार नाही आहे. तुमच्या आलेले संकट आहेत हे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, दुसऱ्या कोणाला करता येणार नाही आहेत. तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, बाकीचे फक्त साथ देणार आहेत, पण तुम्हाला त्या गोष्टीवर मार्गावर चालायचं आहे.
त्यामुळे जर तुम्हीच तुमचे स्वामी आहात, म्हणून ते सांगितलं तुम्हीच तुमचे स्वामी आहात, दुसरे कोणीही तुमचे स्वामी नाही आहेत, किंवा तुम्हीच तुमचे रक्षक आहात, दुसरे कोणीही तुमचे रक्षक नाही आहात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. अत्ताही अत्तणो नातो कोही नातो परोसिया अत्तनाही सुदंतेन नाथं लभती दुर्लभम. म्हणजे उदाहरण घ्या, क्रिकेट खेळताय तुम्ही, बॅटिंगला तुम्हालाच उतरायचं आहे, म्हणजे आलेला बॉल तुम्हालाच फेस करायचा आहे, दुसरा कोण येणार नाही आहे, रनरअप येणार नाही आहे की तुमचा तो बॉल मारणार, तो फक्त धावासाठी येऊ शकतो. पण तुमचा आलेला बॉल हा तुम्हालाच पटकवायचा आहे, तुम्हालाच मारायचा आहे, आणि त्यामध्ये चांगला स्कोर तुम्हाला करायचा आहे. फक्त बॅटिंग करतो रे असं सांगून नाही होत. तिथे जाऊ तर द्यावं लागतं, पॅड घ्यावं लागतं, पॅडवरून तो येणारा बॉल फेस करून जेव्हा तुम्ही फोर्स कराल तेव्हा तो तुम्ही चांगली दिशा दाखवाल तर तो बॉल बाउंड्री किंवा सिक्सही जाऊ शकतो. पण हे करायचं कोणाला आहे, तर तुम्हाला करायचं आहे. तो बॉल डिफेंड कोणा करायचा आहे, तर तुम्हाला बॉल डिफेंड करायचा आहे. असंच प्रकारची कबड्डीची मॅच खेळा की कुठलीही मॅच खेळा, लंगडी खेळा, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही स्वामी आहात, तुम्ही मेन आहात. कुठलीही सिच्युएशन असू दे तुम्हाला ती सॉल्व्ह करायची आहे. कसे सॉल्व्ह करणार, जसं आपण आता पाहिलं की प्रामाणिकपणे सचोटीने ती गोष्ट आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. धम्माचे आचरण. उत्तिठे नप्पमज्जेये धम्मं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परम हिच. ही लोकवग्गातील 168वी गाथा आहे. उत्तटे न प अपमज्जेये धम्मं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती. आता हा शब्द मगाशी पण आपण पाहिलेला आहे. अस्मिन लोके परमिच. आळस झटकून सावध व्हा, धम्माचे योग्य पालन करा. जो धम्माच्या मार्गावर चालतो तो या जगात आणि परलोकातही सुखान राहतो. आळस झटकून सावध व्हा, जसं आपण सांगितलं की सकाळी उठायचे, आपलं कामं करायचे आहेत, धम्माचे योग्य पालन करा. म्हणजे तुम्हाला जो सांगितलेलं काम आहे ते योग्य पद्धतीने पालन करायचं आहे. जो धम्माच्या मार्गावर चालतो तो या जगात आणि परलोकात सुखान राहतो. म्हणजे जो प्रामाणिकपणे आहे, शीलसंपन्न आहे, शीलचे आचरण करतो आहे, तो प्रामाणिकपणे काम करतो, तो ह्या जगात परलोकातही सुख मानतो. म्हणजे उदाहरणार्थ रस्त्यावर कचरा न टाकणे हे एक चांगले आचरण आहे. यामुळे परिसर स्वच्छ राहते आणि मनालाही समाधान लागते. आपण काय करतो, रॅपर घेतो आणि तिथे टाकतो, चिंगम खातो, ते रॅपर आहे तिथे टाकतो, किंवा विपर गातो त्याचा ते पाऊस येतो तिथे टाकतो आणि आजूबाजूचं वातावरण खराब करतो. आपण घरामध्ये असं करतो का, तर नाही, बाहेर करतो. पण बाहेर करताना जाता येताना आपलाच तो त्रास होतो, कारण ती गोष्ट खराब झाली, तुंबली वेळी. जर उद्या जाऊन समजा पाऊस आला, पावसामध्ये ते गटाराच्या नाळामध्ये ते तुंबलं, एका ठिकाणी जागा झालं, तर ते गटाराचं पाणी किंवा नाल्याचं पाणी आपल्या परिसरामध्ये येतं. म्हणजे आपण करताना एक करतो, पण त्याचे परिणाम, दुष्परिणाम पुढे जाऊन पण आपल्याला उद्भवतात. त्यामुळे जर आपण वेळेवर जर ते चॉकलेटचं काय असेल, ते रॅपर विपर असेल, ते वेळेवर ते कचऱ्याच्या डब्यात टाकलं असतं, तर हा येणारा प्रसंग आपल्याला म्हणजे आपण फेस नाही केला असता की आजूबाजूला पाणी तुंबले, सगळे तुंबले. आधीपासूनच प्रिकॉशन घेतली असते तर हा प्रॉब्लेम आलाच नसता. म्हणून सांगतं की धम्माच्या मार्गावर आपल्याला चालायचं, चांगलं करायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे. शाळेत जाताना फक्त मला शाळेत जायचं, शाळेतून फक्त घरी यायचं आहे, आजूबाजूला मला जायचं नाही आहे. शाळेच्या नावाने मला दुसरीकडे जायचं नाही, शाळेच्या नावाने मला कुठेही दुसरीकडे जायचं नाही. मला फक्त अभ्यास आणि शाळेमधल्या वातावरणामध्ये जर मला पी टी घेतलं असेल तर मला पी टीमध्ये जाऊन खेळायचं आहे, बागडायचं आहे. तेवढा पुरतं आपल्याला संपूर्ण शाळा आपल्याला म्हणजे शिक्षक आपल्याला साथ देत असतात तिथे. पण त्या व्यतिरिक्त तुमचा वेळ कशा प्रकारे तुम्हाला म्हणजे पूर्ण करायचं हे तुमच्यावरती आहे. जसं वेळेचं नियोजन करणं, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण नोव्हेंबर डिसेंबरपासून हे तयारी करत होतो की कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचं हे आपण सर्व केलं. जर ते केलं तर आपण तणावमुक्त राहू, टेन्शन फ्री राहू. तर अशा प्रकारे ही गाथा सांगते. 2 गाथा राहिल्या शेवटच्या. धम्मधराची व्याख्या सांगितली. नतावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपी सुतवान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्मं नपमज्जती. धम्मट्टवग्गो 259वी गाथा ही 259 वाली गाथा आहे. नतावता धम्मधरो यावता बहुभासती. हे आपण अर्थ पाहिला की केवळ पाठांतर करून खूप बोलणारा धम्मधर म्हणजे पंडित नसतो. योच अपंपी सुत्वान धम्मं कायेन पसती. ज्याने थोडेच ऐकले आहे पण धम्म स्वतःच्या आचरणात आणला आहे. सवे
सवे धम्मदरो होती यो धम्मं नपमज्जती, आणि जो कधीही धम्माबाबत बेसावध नसतो तोच खरा धम्मधर होय. ज्याने प्रार्थनेचे सर्व मंत्र किंवा सुभाषिते तोंडपाठ आहेत पण तो घरी आई वडिलांशी नीट वागत नाही तो धम्मधर नाही. ज्याला थोड्याच गोष्टी माहिती आहेत पण तो कधीच खोटे बोलत नाही तो खरा धम्म आचरणारा आहे. खूप सोपी व्याख्या आहे. न तावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपी सुत्वाण धम्मं कायेन पश्यती. सवे धम्मधरो होती यो धम्मं नपमज्जती. म्हणजेच की आपण जशी अर्थ म्हण की आपल्याकडे बरेच वेद आहेत, मंत्र आहेत, उच्चारण आहेत, त्या सर्वांचा आपण घोकंपट्टी करतो, पाठांतर करतो, पण त्याचं आचरण कुठे करतो. आपण गणपतीची आरती म्हणतो. गणपतीच्या आरतीमध्ये सुरुवातीलाच गणपतीचं जर आपण उदाहरण घ्यायला गेलं तर मला वाटतं काहीतरी कार्तिक आणि गणपती ह्यांना काम दिलं गेलं होतं. प्लीज मेक मी करेक्ट, जर काही चुकत असेल तर मला करेक्ट करा. त्यांना सांगितलं की तुम्हाला विश्वाची परिक्रमा करून यायची आहे. तर कार्तिक आपला मोरावरती बसून तो जातो आणि गणपती आई वडिलांना बसवतो, म्हणजे शंकर पार्वतीने बसवतो आणि त्यांच्या भोवती फेरा घेतो आणि ते सांगतं की माझं झालं आहे. म्हणजे आई वडिलांनाही खूप उच्च पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. ही तुम्हाला उपमा दिलेली आहे, विशेषण झालेलं उदाहरण आहे की आई वडिलांना सर्वोच्च स्थानी ठेवायचं आहे. हे सर्व तुमच्या वेदामध्ये आहे, म्हणजे तुमच्या धार्मिक ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की आई वडिलांना आपल्याला हे ठेवायचं आहे, शिक्षकांना मान द्यायचं आहे, गुरुजनांना मान द्यायचं आहे, आजोबांना मान द्यायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे. हे सर्व सांगितलेलं असतानाही आपण फक्त पाठांतर करतो पण त्याचं आचरण करत नाही आणि आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतो. आपण उद्धटपणे त्यांना बोलतो, आई वडिलांना बोलतो, शिक्षकांनाही उद्धट बोलतो आणि त्याला आपण पंडित म्हणू शकत नाही किंवा धम्मधर म्हणू शकत नाही. पण जे काही लिहिलेलं आहे हे झालं वेदांमध्ये, झालं पाली भाषेमध्ये पण सेम तसंच आहे. आता हे धम्मपदामध्ये 423 गाथा आहेत, जवळपास 84,000 गाथा आहेत बुद्धिझममध्ये, थेरवाद परंपरेमध्ये. पण त्यांचं पाठांतर बऱ्याच जणांना आहे, घोकंपट्टी बरेच जण करतात, पण आचरण कुठे आहे, त्या आचरणानुसार ते वागतात का. म्हणजे आधी केलं मग बोललो, म्हणजे आधी मी आचरण केलं नंतर मी सांगितलं, अशा पद्धतीने कोण आहे का, तर नाही आहे. फक्त घोकंपट्टी चालू आहे. पण त्यावेळी आपण ती घोकंपट्टी न करता प्रामाणिकपणे ती कामं करू, म्हणजे जे आपल्या धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे त्यांचं आचरण करू, तेव्हाच आपण खरे तर धम्मधर होऊ शकतो. सॉरी, शेवटची गाथा घेऊ, पण वेळ आपल्याकडे म्हणजे वाढत चाललेला आहे. मनाचे महत्त्व सांगितलं आहे. नतं माता पिता कैरा अन्य वापीच यातको सम्मापने हितं चित्तं सेयसो न ततो करे. ही चित्तवर्गातील 42वी गाथा आहे. आई वडील, नतं माता पिता कैरा, आई वडील किंवा इतर नातेवाईक आपले जितके कल्याण करू शकत नाही जितके कल्याण सम्यक मार्ग दाखवणारे आपले स्वतःचे शुद्ध मन करू शकते. म्हणजे काय झालं, आई वडील किंवा इतर नातेवाईक आपले जितके कल्याण करू शकत नाही जितके कल्याण सम्यक मार्ग दाखवणारे आपले स्वतःचे शुद्ध मन करू शकते. जर तुमचे मन एकाग्र असेल तर कठीण विषयही लवकर समजतो. हे काम तुमचे पालक आणि शिक्षक तुमच्याकडे करू शकत नाही तर ते तुमच्या मनात करावं लागते. किंवा रागीट मन स्वतःचेच नुकसान करते, तर शांत आणि योग्य विचार करणारे मन माणसाला यशाच्या शिखरावर नेते. खूप छान पण सांगितलं, मनाचं हे तर इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे. आई वडील सांगतात, शिक्षक सांगतात की अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. पण त्याच वेळी जर तुमच्या मनामध्ये दुसरे विचार चालू असतील, भलतेच विचार चालू असतील, तर अशा वेळी तुमचं मन कॉन्सन्ट्रेट म्हणजे ते काय सांगतात त्याकडे बघतच नाही, लक्षच नसतं आणि आपण चुकीच्या मार्गावर जातो. आपण काय करतो की माझ्या मनाला वाटेल मी तसं राहणार, तसं नसतं मित्रांनो. जोपर्यंत तुमच्यावरती आईवडील आहे, शिक्षक आहे, ह्यांचं ऐकणं गरजेचं आहे विद्यार्थी दशेमध्ये.
भविष्यामध्ये तुम्हाला तुमचे गुरु सांगतील त्यांचं ऐकणं गरजेचं आहे, कारण ते तुमचं हितकारक सांगणार आहे. कारण हे सांगताना तुमचं मन जर भटकत असेल तर ते सर्व सांगणं व्यर्थ होतं, ते फॉल जातं, त्याचा काही उपयोग होत नाही आहे. आणि अशा वेळी तुम्ही चुकीच्या मार्गावर चालू शकता. तुमचं मन कॉन्सन्ट्रेशन असलं जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत, व्यवस्थित पद्धतीने करू शकत नाही आहे. आता राग येण्याचं उदाहरण घ्या. आज जर तुम्ही भारत म्हणजे जेलमध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्यांचं जर तुम्ही सर्वे केला, एक सर्वे सांगतो की रागाच्या भारामध्ये मी माझ्या बायकोला मारलं, मी माझ्या मुलांना मारलं किंवा मी हे कृत्य केलेलं आहे. क्षणिक आलेला राग हा किती भयंकर होऊ शकतो, त्याचे पडसाद तुम्ही कारागृहामध्ये जाऊन पाहू शकता. पण त्याचवेळी जर 5 मिनटं थांबला असतो, त्या मनावरती त्यांनी थोडं कंट्रोल केला असता, तो राग त्यांनी 5 मिनटासाठी काय होणार पण थांबवलं असतं तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती, जी त्याने बायकोला मारली असेल किंवा मुलांना मारलं असेल किंवा चुकीचं काम केलं असेल. 5 मिनटं जर तो थांबला असता तर त्याने एवढे मोठा गुन्हा केला नसता. मधल्या काळामध्ये कपिल शर्मा द कपिल शो ह्याच्यामध्ये गोरगोपाल दास आले होते. त्यांनी खूप छान त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की तुला कोणच सांगत नाही आहे बोलायला, तुला कोणच सांगत नाही आहे की तुझा राग व्यक्त करायला, पण तुला कोणच सांगत नाही की तू काही आहे तुला हे करायचं. म्हणजे तुझ्या मनामध्ये जे उद्भावना आली आहे ती सांगण्यासाठी तुला कोणच थांबत नाही आहे. फक्त तुला एवढं सांगतो आहे की 5 मिनटं थांब, 5 मिनटं थांब, 5 मिनटानंतर तू बोल ना तुझ्या मनामध्ये जेवढं काय आहे ते. म्हणजे जी उद्भावना सुरुवातीच्या 5 मिनटामध्ये होती ती 5 मिनटांनी तुझी शांत होईल, त्यानंतर तू बोलू शकतोस, तुला जे काय करायचं ते करू शकतोस. पण आपण काय करतो, त्याने मला शिवी दिली, त्याने मला बोललं, त्याने मला हे काय केलं, त्यामुळे ऑन द स्पॉट आम्ही रिॲक्ट झालो आणि त्या रिॲक्टचा परिणाम असं झाला की हमरीतुमरी झाली किंवा मारामारी झाली किंवा एकमेकांमधला द्वेष निर्माण झाला. हे इथं सांगितलेलं आहे की तर जोपर्यंत 5 मिनटं तरी तुम्हाला थांबलं पाहिजे, तर हे 5 मिनटं कुठले आहेत की तुमच्या मनावरती असलेला जो ताण आहे तो काढण्यासाठी. आणि ह्याचसाठी भगवान बुद्धांनी आम्हाला मार्ग दिलेला आहे, म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग दिलेला आहे. 4 आर्य सत्य सांगितले, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला आहे, प्रतित्य समुत्पाद सांगितलेला आहे, धम्मचक्र पवतन त्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आणि ह्या सर्वमध्ये त्यांनी सर्व सांगितलं की माणसाचं मन हे चांगलंही करू शकतं आणि वाईटही करू शकतं. आणि त्या मनाला तुम्हाला जर कंट्रोलमध्ये करायचं असेल तर तुम्हाला विपश्यना केली पाहिजे. आणि विपश्यना केल्यानंतर जेव्हा तुम्ही विशेष दृष्टीने तुमच्या चित्ताकडे पाहता तेव्हा तुमच्यामध्ये असणारे जे राग, लोभ, द्वेष, हे जे मोहमाया आहेत, हे जे काही तृष्णा आहेत त्या समूळ नष्ट होतात आणि तुम्ही चांगल्या मार्गावर जगता. तुम्ही अर्हत पद बघा ना आपण की एक पद प्राप्त करू शकता, ते तुम्ही प्राप्त करू शकता. हे तुमच्यामध्ये पॉवर आहे. पण कधी, जेव्हा तुमचं मन हे आता आपण जेव्हा संपूर्ण गाथा ज्या पाहिल्या त्यानुसार जर चाललं आणि त्यानुसार जर तुम्ही प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य चूक पार केलं, शांतपणे कोणाशी वैरभाव न ठेवता जर तुम्ही केलं तर यू कॅन अचीव युअर पोस्ट. तुम्ही तुमची पद स्वतः प्राप्त करू शकता. आणि त्यासाठी काय सांगितलं, अत्तही अत्तनो नातो कोही नातो परोसिया. हे म्हणजे तुम्ही तुमचे नात आहात, तुम्ही तुमचे रक्षक आहात, दुसरे कोणीही नाही. जे काही करायचं हे तुम्हालाच करायचं आहे. सो आजचं लेक्चर थोडं लांबलेलं आहे. 12 गाथा होत्या. ह्या 12 गाथांच्या अठ्ठकथाही वेगळ्या आहेत. ह्या मी तुम्हाला सांगितल्याच नाही आहेत कारण आजचा तो विषय नाही आहे आपला. जेव्हा कधीतरी ह्या प्रत्येक गाथांवरती अठ्ठकथा आहे, त्याचं विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. 423 गाथा तर 423 अठ्ठकथा पण असते, त्यांच्या गोष्टी आहेत. तर कधीतरी आपण पुन्हा ते पाहूया. आजचा विषय थोडा लांबलेला आहे, त्याबद्दल मी तुमचं दिलगिरी व्यक्त करतो. पण ही गाथा समजून सांगणं खूप गरजेचं होतं. आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांप्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढेच बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो.
आजूबाजूचा हा नॉईज पॉल्युशन आहे, म्हणजे हा जे नॉईस येतो आहे, माझा माईक खराब झालेला आहे, त्यामुळे तुर्तास तरी हा प्रॉब्लेम आपल्याला उद्भवणार आहे. भविष्य काळामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे इतर व्हिडिओमध्ये मी काही अपील केलेले आहेत, त्या व्हिडिओमध्ये आपण इतरांनी, विद्यार्थ्यांना सांगत नाही आहे, पण इतरांनी तो व्हिडिओ पाहावा, त्याच्यामध्ये मी अपील केलेले आहे. त्या अपीलचं आपण फॉलोअप करा एवढं सांगतो. आपल्या सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा मंगलमैत्री व्यक्त करून इथे सांगतो. नमो बुद्धाय.